धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दनाचा, पाटांगणी शोभला. पाटांगणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मा श्री शुकोवाच हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका चेरुर हविष्य मुंजाना कात्यायन्यर्चन व्रतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे भगवंताची गोकुळामधली, ज्या वृंदावनामधली लीला ही एवढी मोहक, मनमोहक, सर्वांना आवडणारी आणि सर्वांचं चित्त हरण करणारी अशा प्रकारची होती. भगवंताच्या मध्ये एवढी तल्लीनता सर्व गोकुळवासियांची झालेली होती की कृष्णाशी सर्व तल्लीन झाले होते. कृष्णाशिवाय दुसरा विषय नाही. आणि म्हणून अध्यात्म जे खेळवलंय असं म्हणतो आपण, गोकुळामध्ये अध्यात्म खेळत होतं, अध्यात्म नांदत होतं म्हणा. जसं नाथांच्या घरी प्रपंच नव्हता, परमार्थच होता. नाथांचा प्रपंच म्हणजे परमार्थ. तसा गोकुळातला हा संसार नव्हताच. गोकुळामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर असल्यामुळं, परमेश्वराची लीला ही सर्वत्र त्याचं कौतुक होत असल्यामुळं भगवंत अध्यात्म रूपाने त्या ठिकाणी सर्व पाहत होते आणि अध्यात्मच त्या ठिकाणी नांदत होतं. काय अध्यात्म कसं नांदत होतं याचं वर्णन कृष्णदयाळवाने फार सुंदर केलेलं आहे की कृष्णाशी तल्लीनता एवढी, जसं निषेध म्हणतो आपण. या तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर अन्वय आणि व्यतिरेक, अन्वय आणि व्यतिरेक. तर व्यतिरेक म्हणजे निषेध. मग हा निषेध कोणता? तर कृष्णाशिवाय दुसरं काही पाहायचं नाही असं यांनी ठरवलेलं आहे. निषेधाचे ठाई कृष्ण संरक्षण, निषेधाचे ठाई न पाहूची पाही कृष्णा विण. कृष्णा दूध पाजू हा अन्वय झाला. सगळं कृष्णाचं. कृष्णा दूध पाजू, कृष्णा चारू लोणी, अंग्या टोपी लेणी कृष्णनाथा. कृष्णाला दूध पाजायचे, कृष्णाला लोणी द्यायचे, कृष्णाला दही द्यायचे, कृष्णाला नाऊ घालायचे. कृष्णाच्या खोड्या बघायच्यात, कृष्णाला भरवायचे. हे सगळं कृष्णमय, कृष्णमय रूपी रंगोनी राहिली. कृष्णरूप झाले होते, सगळे कृष्णरूप झाले. केवळ यशोदा रोहिणीच नव्हे तर सगळं गोकुळ कृष्णमय झालं. आणि एवढी अध्यात्माची परिभाषा या ठिकाणी, खरं म्हणजे अध्यात्माची परिभाषा नुसती शब्दांनी नसते, अनुभवाने असते. आणि म्हणून या ठिकाणी कृष्णदयाळवांनी म्हटले की कृष्णाची किंकिणी ऐकता श्रवणी नाद ब्रह्म म्हणे कोंदाटले. आता नाद ब्रह्म मूर्तले गंगापया असळले. नाद ब्रह्म म्हणजे काय? नाद ब्रह्म म्हणजे ज्या ब्रह्माचा नाद ऐकू येतो. सोहम सोहम हा जो नाद आहे, किंवा किणकिणी, झिणी झिणी, 10 प्रकारचे नाद आहेत म्हणे. या 10 प्रकारचे नाद एका ठिकाणी वर्णन योगशास्त्रामध्ये की आधी किणकिणी आवाज येतो, मग झिणी झिणी आवाज येतो. आपण म्हणतो ना झिणी झिणी वाजली धून वगैरे. तर किणकिणी, झिणी झिणी, मग झांजेचा आवाज, असं करत करत शेवटचा शंखाचा आवाज येतो. झाला दशविध नाद वाद्ये वाजती अंबरी, असं जे वर्णन आपल्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. दशविध प्रकारचा नाद आहे. 10 प्रकारचे नाद आहेत, त्यापैकी हे नाद ब्रह्म आहे. आणि हे नाद ब्रह्म जे संतांनी अनुभवलं, जे नाद ब्रह्म योगी अनुभवतात, ते नाद ब्रह्म गोपी अनुभवू लागल्यात. काही शिकलेल्या नाहीत, त्या चौथी देखील पास नाहीत, परंतु भगवंताच्या परमार्थामध्ये त्या उच्च दर्जाच्या आहेत. त्यांना सर्व प्रकारचं मेरिटमध्ये उत्तीर्ण झाल्यात म्हणूया. का? भगवंताच्या नादामध्ये तल्लीन झाल्यावर त्यांना परीक्षेची काय गरज आहे. तेव्हा कृष्णाची किंकिणी ऐकता श्रवणी नाद ब्रह्म म्हणे कोंदाटले. त्याप्रमाणे अनुहत नाद असो, नाद ब्रह्म असो, देह स्मृती देखील मावळली, ज्याला आपण देहाचा अध्यास म्हणतो. देह अध्यास म्हणजे निरास, देह नाही. मी म्हणजे कोण? तर मी शिव आहे ही संकल्पना जशी शंकराचार्यांनी मांडली
की मी शंकराचार्य शंकर नाहीये, मी शिवोहम शिवोहम. तर मी शिव आहे ही संकल्पना देहाच्या अध्यासाची आहे. म्हणून कृष्ण नाचे खेळे वाजता ती वाळे, त्या नादे मावळे देह स्मृती. आणि मग याबरोबर पूर्ण स्थिती बांधली आणि आनंदाचे डोही समरस अशा प्रकारच्या आनंदामध्ये तल्लीन झालेले, त्याचप्रमाणे अनुहत नादामध्ये तल्लीन झालेले नाद ब्रह्म ही सगळी अध्यात्माची परिभाषा शब्दाने नव्हे तर अनुभवाने त्या अनुभवू लागल्यात. आणि म्हणून या ठिकाणी अनुभव श्रेष्ठ असतो. ज्ञान हे केवळ पुस्तकी नसतं. एवढे ग्रंथ वाचले म्हणजे काही कोणी मोठा होत नाही. आपण कबीरांनी म्हटलंय ना की ग्रंथ पढे पढे मुवा पंडित मुवा नकोय. ग्रंथ किती वाचले तरी कोणी पंडित होत नाही. ढाई आखेर प्रेम का पढे सुपंडित होय. ज्याने 2.5 अक्षरे प्रेमाची वाचली. कोणती? प्रेम. हे 2.5 अक्षर आहेत, र अर्ध आहे. त्यामुळं 2.5 अक्षर ज्याने अभ्यासली, तेव्हा या सर्व गोकुळातल्या स्त्रियांनी या 2.5 अक्षरांचाच जप केलेला होता. कृष्ण कृष्ण कृष्ण, याच्या पलीकडे त्यांना कोणी सुचत नव्हतं. ज्याप्रमाणे इतक्या तल्लीन झाल्यामुळं त्यांना असं वाटलं, एक स्त्री सुलभ भाव त्यांच्या मनात निर्माण झाला. कोणता? स्त्री सुलभ भाव म्हणजे हा माझा पती व्हावा. नंद गोप सुतन देवी पतिमे कुरुते नमः. श्रीकृष्ण आपला पती व्हावा अशी भावना एक कुमारिकांना स्त्री स्वभावाच्या दृष्टिकोनातून स्वाभाविकपणेच वाटली. आणि त्यांनी एक व्रत ठरवलं. विचारलं कोणाला तरी काय करावं, म्हणजे कात्यायनी व्रत करा. ज्याप्रमाणे सकाळी हेमंत ऋतूमध्ये गारव्यामध्ये सकाळीच उठायचं, यमुनेत जायचं, स्नान करायचं आणि यायचं. असं बरेच दिवस चाललं. कृष्णाचं लक्षच होतं ह्या मुली कुठे जातात बुवा. कृष्णाने एके दिवशी सकाळीच त्यांच्या येण्याच्या पूर्वी ते झाडावरती कदंबावरती जाऊन बसले आणि ह्या सगळ्या स्त्रियांनी आपापली वस्त्र काढून ठेवली कदंबाच्या झाडावर. कृष्णाने ती वस्त्र पळवली, ती गुंडाळून ठेवली एका ठिकाणी. आणि जेव्हा वस्त्र नेसायची पाळी आली तेव्हा वस्त्र नाही जागेवर. वरती पाहिलं तर गोपालकृष्ण. अरे कृष्णा वस्त्र दे. कृष्णांनी या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलंय आणि हे तत्वज्ञान महत्वाचं आहे की शास्त्रामध्ये नग्न स्नान हे मान्य नाहीये. तुमच्या मनात काय हेतू आहे मला माहित नाही म्हणे, पण तुमच्या मनातला हेतू पूर्ण होणार नाही. अरे बापरे, तो कृष्णच म्हणतो पूर्ण होणार नाही. आता कृष्णाला कसं सांगावं आपल्या मनातला हेतू, की तुम्ही आमचे पती व्हावेत हा आमचा हेतू आहे. कृष्ण म्हणतात नाही नाही, तुमचा हेतू काही पूर्ण होणार नाही. का? तुमचं नग्न स्नान तुम्ही करता, शास्त्राला मान्य नाहीये. आणि मग त्या काकुळती आल्या, शरण आल्या, कृष्ण असं करू नको, मी तुझ्या बापाला जाऊन सांगेल. कृष्ण म्हटले त्याच्या बापाला जाऊन सांग. काय होत नाही, ब्रह्मदेव हाच माझा पोरगा आहे, मी सगळ्या जगाचा बाप आहे. मन्मथाचा बाप कृष्ण माझा. मन्मथाचा बाप आहे हा. यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी कृष्णाने सांगितलं की तुम्हाला जर आता क्षमा मागायची असेल तर 2 हात जोडा. कृष्णाने 2 हात जोडायला लावले. अर्थात 2 हात जोडले म्हणजेच आपण शरण आलो. कृष्णाला शरण्यता महत्वाची आहे. या ठिकाणी यथामाम प्रपद्यन्ते, जो जसा मला शरण येतो. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हे धर्म कोणते? इंद्रिय धर्म आहेत. या ठिकाणी सगळ्या या ज्या कुमारिका आहेत त्यांच्या मनामध्ये लज्जा नावाचा धर्म होता. कृष्ण म्हणाले माझ्याकडे यायचं असेल तर तुम्हाला लाज लज्जा या सगळ्या लौकिक गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत, तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. आणि कृष्णाने 2 हात जोडायला लावले आणि सर्व स्त्रियांनी 2 हात जोडून नमस्कार केला कृष्णाला आणि कृष्णाने आपाप त्यांचे वस्त्र दिले. ज्याप्रमाणे भगवान आहता भिक्ष शुद्ध भाव प्रसादिता असा मुद्दाम शब्द वापरलाय. शुद्ध भाव प्रसादिता. भगवंतांनी त्यांचा शुद्ध भाव पाहिला, त्यांचं निर्मळ चित्त पाहिलं आणि त्यांना त्यांचे वस्त्र देऊन टाकले. याप्रमाणे या कुमारिकांना सांगितलं की तुमचे मनोरथ मी परिपूर्ण करीन. याप्रमाणे भगवंतांनी त्यांना शब्द दिला आणि तिथून ते निघून गेले. एके दिवशी कृष्ण, बलराम आणि सर्व गोप हे जे वनामध्ये क्रीडत असताना त्यांच्या दशम्या विसरल्या. अरे दुपारची वेळ झाली आणि भूक लागली आणि कृष्ण म्हणले अरे दशम्या विसरल्यात, आपल्या सगळ्यांच्याच दशम्या विसरल्या. अरे म्हणले आता काय करावं वा, भूक तर लागली, काय करावं. कृष्ण म्हणले बाजूला एक यज्ञ चाललेला आहे, हा गत्पोदनम गोपा जा म्हणले, तिथे यज्ञ चाललाय आणि त्या यज्ञामध्ये अंगिरस
सत्रम अंगिरसम नाम, अंगिरस नावाचा यज्ञ चाललेला आहे, तिथं तुम्ही जा आणि त्यांना म्हणावं की आम्हाला भूक लागली आहे. कृष्ण बलराम दादा उपाशी आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, काहीतरी द्या. याप्रमाणे गोपाळ गेले. गोपाळ गेल्यानंतर तिथं स्वाहाकार चाललेला होता, स्वधाकार चाललेला होता, वषटकार चाललेला होता आणि सगळे ब्राह्मण मोठमोठे शेंडे असलेले मोठ्या सवळ्यामध्ये बसलेले आणि स्वाहाकार स्वधाकार तुपाच्या आहुती चाललेल्या आहेत, धूर चाललेला आहे. तेवढ्यात ही पोरं गवळ्याची पोरं, खेड्यापाड्यातले पोरं, त्यांना पाहिल्याबरोबर हे सगळे ब्राह्मण म्हणले, हे पोरांनो काय काम आहे रे तुमचं, जा तिकडे म्हणले, इथं सवळ्या ववळ्याचं काही येऊ नका, यज्ञ चाललाय याग चाललाय काय कळे नका. ते म्हणले अहो कृष्ण उपाशी आहेत. ते म्हणले ते उपाशी आहेत तर नैवेद्य वैष्णवदेव झाल्याशिवाय काही मिळणार नाही, जा. अरे बापरे, म्हणले आता काय काही खरं नाही. परत आले, कृष्णाला सांगितलं, कृष्णा हे बरोबर नाही. ते म्हणतात अन्यत्र दीक्षतस्यापि नान्नमष्टन ही दुष्यती. कृष्णाला देणं म्हणजे दोष, म्हणजे अन्नाचे दूषण आहे. दूषण म्हणजे उष्ट आहे, म्हणजे दुसऱ्याला आधी नैवेद्य झाल्याशिवाय दुसरं खाणं म्हणजे उष्ट अन्न देवाला देणं हा अर्थ आहे. अन्नावरती अन्नाचा दोष त्यामध्ये वाढतो, दोष निर्माण होतो. आणि म्हणून कृष्णाकडे आले, म्हणले कृष्णा काही नाही उपयोग झाला, त्याने आम्हाला परत पाठवलं, रागावले म्हणले उलट आमच्यावरती आणि हात उगारला. अरे बापरे, म्हणले तुम्ही कुठून गेला. ते म्हणले आम्ही समोरून यज्ञ चाललाय. अहो म्हणले चुकलं म्हणले तुमचं, तुम्ही मागून जा. मागून काय आहे म्हणले. अहो मागून जा म्हणले, तिथे बायका स्वयंपाक करतात तिकडून जा. अहो म्हणले तिकडे असंच थप्पड खावी लागेल. ते म्हणले तसं काही नाही, जा. भगवंतांनी पुन्हा गोपाळ निराशा प्रत्येथ्य, निराश झालेले गोप पुन्हा गेले आणि माम ज्ञापयत पत्नीभ्या, यज्ञ पत्नींना प्रार्थना केली. म्हणले अहो, ते म्हणले काय रे, आता बायकांची भाषा कशी, काय रे पोरांनो मुलांनो कुणीकडे आलात तुम्ही, अशी गोड भाषा. ते म्हणले अरे भाषा तर चांगली आहे, कुणीकडे आलात म्हटले होते. म्हणले अहो आमच्या सगळ्यांच्या दशम्या विसरल्या आणि कृष्ण देखील दशम्या विसरून आले, आम्ही सगळे उपाशी आहोत. असं म्हटल्यावर म्हणले कृष्ण उपाशी आहेत, तुमच्या दशम्या विसरल्या. हो म्हणले. असं म्हणल्याबरोबर ते म्हणजे कृष्ण अन्न मागायला, कृष्णाने आम्हाला पाठवलंय. ते म्हणाले की तुम्ही जा आणि अन्न घेऊन या. अरे कृष्ण स्वतः, देव स्वतः अन्न मागतो. इकडे यज्ञामध्ये आहुती चालल्या, पण कशा आहेत, यज्ञातली आहुती यज्ञात आधी जाईल, म्हणजे आधी अग्नी हा मुख आहे देवाचं आणि मग तो देवापर्यंत पोहोचवी. त्यापेक्षा आता डायरेक्ट देव मागायला लागलं, हे इनडायरेक्ट काय करायचे. अहो डायरेक्ट मागायला, अहो सरळ साहेबांच्याकडे जायचं, नाही शिपाईकडे जायचं, मग क्लर्ककडे जायचं, मग एखाद्या OS कडे जायचं, मग साहेबाकडे. हे नाही म्हणले, डायरेक्ट साहेब आले. मग काय, याप्रमाणे त्यांनी विचार केला की आता काही विचार करायचं कारण नाही. भरा 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 ताटं भरले, पंचपक्वान्न भरलं आणि सगळ्या बायकांनी विचार केला, बुभुक्षितस्य तस्य अन्नम, भगवान जर उपाशी असेल तर या यज्ञामध्ये आहुती टाकण्यात काही अर्थ नाही, डबेचे डबे तूप टाकण्यात काही अर्थ नाही. चतुर्विधम बहुगुणम अन्न महागाय, चतुर्विध अन्न, अन्न खाद्य पेय चोष्य लेह. चतुर्विध अन्न म्हणजे कोणतं, खाद्य. खाद्य म्हणजे भात वरण वगैरे हे खाद्य. पेय कढी हे जे वगैरे असतात, किंवा ज्या आपण पेय घेतो, कढी आहे, त्याचप्रमाणे पंचपक्वान्न काही असतील, बासुंदी वगैरे, ते पेय झालं. चोष्य म्हणजे चोखायचं आणि लेह म्हणजे चाटायचं, चटण्या वगैरे त्याला लेह म्हणतात. याप्रमाणे हे 4 प्रकारचे अन्न जर आपण स्वीकारलं घेतलं तर कोणताही आजार होत नाही. खाद्य पाहिजे, पेय पाहिजे, चोष्य पाहिजे, लेह पाहिजे. दररोज आपण काय चटणी भाकरी खातो, कोरडवलं खातो, मग त्रास होतो आपल्याला. तात्पर्य असं असो, याप्रमाणे चतुर्विध स्वरूपाचं अन्न तयार केलं, भरा 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 ताट भरले आणि निघाल्याबरोबर सगळ्यांनी भगवान गोपाल कृष्णाकडे सुरू केली, गमन सुरू केलं. त्याप्रमाणे निषिद्धमाना पतिभीर, कोण काय म्हणले याचा विचारच केला नाही. पती काय म्हणतील बघितलं, त्यांचं लक्ष तिकडे म्हणले यज्ञामध्ये. एकेकीचे पती महाक्रव्याद होते, महाकडक होते, काय विचार काय मारतील याचा नेमच नव्हता. पूजा करता करता जर काही चुकलं तर खोडच मारायची डोक्याला. खोड, हो काय लागल ते लागू द्या, पण माझं या ठिकाणी ऐकलं पाहिजे. असे काही काही क्रव्यात असणारे पती ह्या बघितलं, यांचं काही नाही म्हणले, यांचा चालू आहे म्हणले यज्ञामधलं काम. तेवढ्यात सगळ्या निघाल्या आणि एक यज्ञपत्री मात्र तिने ताट भरला, निघाली, तेवढ्यात तिचा पती आला.
ए कुठे चाललीस का म्हणले. ती म्हणली ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी गेल्या. म्हणले कुठे गेल्या मैत्रिणी. त्या कृष्णाकडं. त्या गेल्या असतील म्हणले. मी तुझा पती आहे, मी तुला सांगतो की जायचं नाही. ती म्हणली अहो असं कसं, त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी सांगितलं, ते मान्य नाही म्हणले. बाकीच्यांचं मला माहित नाही, बाकीच्यांचं काही बायकावर धाक नसेल बायकांना त्यांचा, माझा तुला धाक आहे म्हणले. याप्रमाणे तिला थांबवलं आणि त्यांनी वर्णन केलंय की निषेध्यमान पतिमित्रात्रिबंधू सुतई ही त्यांनी निषेध केला आणि थांबली. आता या ठिकाणी तिला जाऊ दिलं नाही हे खरंय, पण तिने अंतर्मनाने अंतरंगाने ती तिथंच बसली. तिला समाधी लावला तिने आणि तिच्या अंतरंगाने ती भगवंतापर्यंत पोहोचली. सगळ्या यज्ञपत्नीच्या आधी अहो म्हणले बकुबाई तुम्ही आमचं तर मागं होतात म्हणले, तुम्ही पुढे कसे आलात. अहो तिचा हा जो बाह्य देह तिने टाकला, तिने हा जड देह टाकला आणि तिचा जो अंतरात्मा आहे तो या ठिकाणी आला. आता याचं वर्णन अगदी गेल्या काही वर्षामध्ये संत नामदेवांची एक पुतणी होती. मुद्दाम ते उदाहरण या ठिकाणी देतो की असं कसं होऊ शकतं. तर नामदेवांची एक पुतणी होती, तिचं नाव नागी. तिचे परवाच अभंग सापडले सोपानदेवांच्या या मठामध्ये, तर 10-1 वर्षापूर्वी सापडले. तर त्या अभंगामध्ये असा उल्लेख आहे की ही नागी नामदेवाची पुतणी, तिच्या वडिलांचं नाव रामजी नावाचं होतं आणि तिचं लग्न झालं. त्या लग्न झाल्यानंतर जिच्याकडे दिलं ते सासरे मोठे, पूर्ण सासरे काय सासू काय पती काय हे सगळे देवधर्माच्या विरोधात होते. सासऱ्यांनी सांगितलं पंढरपूरची वारी आली, जायचं नाही म्हणले. वारीला काय जायचं म्हणले, दर नेहमीच तू तिथं होती, आता जायचं नाही. आणि त्यांनी निषेध केला. सासऱ्यांनी विरोध केला, सासूरींनी विरोध केला, पतीने ऐकलं नाही तिचं आणि ती एका ठिकाणी तिला खोलीमध्ये डांबलं म्हणे. खोलीत बसली. खोलीत तिला डांबल्यानंतर बाहेरून कडी लावून घेतली. आता कुठे जाती म्हणली. ती नागी जी बसली ते तिने समाधी लावला आणि तिने तिचा जडदेह तिथंच टाकला आणि तिचा जो अंतरात्मा आहे तो अंतरात्मा पंढरपूरच्या मंदिरामध्ये दिसला. तिने तेच रूप धारण केलं होतं नागीचंच. आणि रामजी बघू लागले, अरे म्हणले माझी मुलगी कधी आली आणि ही एकटीच कशी काय दिसायली, सासू कुठे आहे, सासरे कुठे आहेत, पती कुठे आहेत. म्हणून ते जाणार आणि तिला बोलावणार. नामदेवाने ओळखलं. नामदेव म्हणले रामजी आता ही तुझी मुलगी जड रूपात या ठिकाणी आली नाही, ती चैतन्य रूप झाली. म्हणजे इतकी तद्रूपता एखाद्या भगवंताच्या नावामध्ये भगवंताच्या भेटण्यामध्ये असू शकते. तर जड देह तिथंच पडतो आणि केवळ अंतरात्मा आपला जो या ठिकाणी जीवात्मा आहे तो त्या ठिकाणी प्रगट होतो. तसं ही देखील जडदेह तिथेच टाकला आणि जीवात्म्याने तिथे आली. याप्रमाणे आणि मग भगवंताला या सर्वांनी भरवलं. स्वागतम वो महाराज, भगवंतांनी सर्वांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा असेच आमकरवाम किम, भगवंतांनी स्वागत केलं. म्हणले वा वा, खरोखर तुम्ही अलौकिक आहात. यज्ञपत्नींना आशीर्वाद दिला की तुम्ही खऱ्या अर्थाने माझी भूक ओळखली. आता कलयुगामध्ये स्त्रियांच्या मध्येच भक्ती राहील असं त्याने आशीर्वाद दिला. आणि भगवंत म्हणतात की न प्रीतयेनुरागाय हे संगो नृणामेह, या कलयुगामध्ये स्त्रियांच्या मध्ये खरोखर हा भक्त किंवा भक्ती ही स्त्रियांच्या मध्येच राहील. आणि तुम्ही जी माझी सेवा केली त्याने मी उपकृत झालो. न प्रीतीनुरागाय हे संगो नृणामेह तन्मनो मयुंजाना अचिरान माम वाप्स्यत, तुम्हाला सतत माझी भक्ती कायम राहील. शुकाचार्य म्हणतात इकडे यज्ञपत्नी परत आल्या आणि मग यांचे डोके ठिकाण्यावर आले. सगळे ब्राह्मण म्हणू लागले, अहो म्हणले खरंच प्रत्यक्ष हृदोपगुह्य विजय हो देहम कर्मानुबंधनम, खरोखर धिग्जन्म नस्त्रिवृत विद्याम धिग्व्रतम धिग बहुज्ञताम. अरे अरे अरे, प्रत्यक्ष भगवान हा अन्न मागतोय आणि आपण यज्ञामध्ये आहुती टाकली. आपलं बरोबर आहे, परंतु प्रत्यक्ष भगवंत जर उपाशी असेल तर काय उपयोग आहे. अहो भगवंत उपाशी असेल तर यज्ञामध्ये आहुती टाकण्यात काही अर्थ नाही. म्हणून खऱ्या जीवात्म्याचा संतोष हा श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी गोरगरिबांना आधी अन्न देणं महत्वाचं आहे. हे जसं आहे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर पाहणं ही आपली भारतीय संस्कृती किंवा भागवत धर्म आहे. या दृष्टीने स्वतःला त्यांनी
स्वतः धिक्कार केला आणि आत्मानंच तयाही न मनुप्राप्ता वेगर हयन स्वतःबद्दल धिक्कार व्यक्त केला. अरे अरे अरे, ह्या स्त्रिया काही शिकल्या नाहीत, वेद शिकल्या नाहीत, उपनिषद शिकल्या नाहीत, ज्ञान शिकल्या नाहीत, शास्त्र शिकल्या नाहीत, पण त्यांना अंतरंग कळालं, त्यांना देव कळाला. आणि आपण सगळं शिकलो, धिक्जन्म नस्त्रिवृत विद्याम. आपली विद्या धिक्कार असो, विद्येला धिक्कार असो, आपल्या बहुज्ञतेला धिक्कार असो. धिक्कुलम धिक क्रिया दाक्षम विमुखायोधोक्षजे. जे अधोक्षजाला विमुख झाले त्यांचा जन्म वाया गेला. जे अधोक्षजाला विमुख झाले त्यांची विद्या काय कामाची हो. अहो, जर देवाचं दर्शन तुम्हाला झालं नाही तर नुसते शब्द पाठांतर करून काय फायदा. म्हणून ते म्हणतात यद वयम गुरुवो नृणाम. खऱ्या अर्थाने आमच्या बायका श्रेष्ठ आहेत. आता खरं म्हणजे या काळामध्ये कंसाचं भय इतकं होतं की कंसाच्या भीतीमुळे हे गेले नाहीत. त्यांना कळालं, यांचं मन परिवर्तन झालं. पण केवळ त्याने वर्णन केलंय की दिदृक्षवोप्यचतयो कंसात भीता नचा चलन. कंसाच्यामुळे हे पुन्हा तिथं दर्शनाला गेले नाहीत, कंसाला वार्ता लागेल म्हणून हे घाबरले. आणि यांना मात्र पुन्हा पश्चाताप झाला. ज्याप्रमाणे एके दिवशी सगळे बैठक घेतली होती नंदानी, आणि त्या बैठकीमध्ये मोठमोठे वृद्ध बसलेले होते. नंदानी उभा राहून एक भाषण केलं आणि सांगितलं की आपल्या वरती कृपा होण्यासाठी, पाऊस पडण्यासाठी आपण इंद्रयाग करावा, एक यज्ञ करावा, अशा प्रकारची कल्पना मांडली. आणि मोठमोठे वृद्धांनी माना डोलावला. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण यज्ञ करू आणि इंद्राला प्रसन्न करून, पाऊस इंद्राच्या हातात आहे तर इंद्र आपल्याला पाऊस देईल, या ठिकाणचं दुष्काळ निवारण होईल. याप्रमाणे सर्वांनी मान्य केलं. तेवढ्यात गोपाल कृष्ण ते म्हणले मला 2 शब्द बोलायचे. 7 वर्षाचं वय होतं यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात की मी माझं मत मांडू इच्छितो. म्हणले माझं मत असं आहे की इंद्राचा याग करणं योग्य नाही. ते म्हणले का हो. अहो म्हणले आपण राजे आहेत का. आपण राजे नाही. यज्ञ करणं हे क्षत्रियाचं काम आहे, राजांचं काम आहे. आपण राजे नाही. आपण या ठिकाणी गोवर्धन याची उपासना करणारे आहोत. गोकुल वासामध्ये राहणारे, गायी गुरं यांचं संरक्षण करणारे. तेव्हा आपला देव कोणता. गोवर्धन हाच आपला देव आहे. आपण त्याची पूजा करू. भगवंतांनी या ठिकाणी, आता अनेक लोक म्हणतात की भागवतातला कृष्ण वेगळा आहे आणि गीता सांगणारा कृष्ण वेगळा आहे. असे आकलेचे तारे अनेक लोक तोडतात. त्यामुळे मी यावर थोडा भर देतो की गीतेमध्ये जे कर्मसिद्धांत जो सांगितला कृष्णाने अर्जुनाला, तोच कर्मसिद्धांत इथं सांगितलेला आहे. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैव भाविपद्यते. अहो, प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार जन्माला येतो, कर्मानुसार वाढतो आणि कर्मानुसार मरतो. जर ईश्वर असेलच कदाचित तर भगवंतांनी सुद्धा इथं जरा नास्तिकतावादाची भूमिका घेतली. अस्तित्व ईश्वर कश्चित फल रूप्यन्य कर्मणाम. तेव्हा जर देव असेलच तर तो काय करील. तो फक्त आपल्या कर्माच्या पलीकडे तो काहीच करू शकणार नाही. फल देण्याचा अधिकार त्याचा आहे. म्हणजे फल कधी द्यायचं हा अधिकार त्याचा आहे. फळ तर आपल्याला मिळणारच आहे, पण कधी द्यायचं एवढा अधिकार त्याचा आहे. भेटो वापरण्याचा अधिकार आहे देवाला. म्हणून देव आपल्या जवळ काय ठेवतो, तर तुम्हाला कोणतं फळ कधी द्यायचं हे ठेवतो. अस्तित्व ईश्वर कश्चित फल रूप्यन्य कर्मणाम कर्तारं भजते सोपी न करतो प्रभुरी साहा. आणि कर्म, तुम्ही कर्म करा जसं गीतेमध्ये म्हटलंय आणि ज्ञानेश्वरीत माऊलींनी म्हटलंय की कर्मे ईशू भजावा. माऊलींचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले. कर्मे ईशू भजावा. आपण स्वकर्म कुसुमांची वीरा, आपल्या कर्मरूपी कुसुमांचीच माळा आपण भगवंताला अर्पण केली पाहिजे. आपलं कर्म हेच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी कृष्ण म्हणतात की कर्मैव गुरुर ईश्वर. कर्म हाच गुरु आहे, कर्म हाच ईश्वर आहे. आणि आपापलं कर्म आपल्याला या ठिकाणी करणं म्हणजेच भगवंताची सेवा आहे. इंग्रजीत म्हणतो आपण वर्क इज वर्कशिप. वर्क आपलं जे काम आहे तीच सेवा आहे, तीच भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून शत्रुर मित्र मुदासीन कर्मैव गुरुर ईश्वर तस्मात संपूज्यते कर्म स्वभावस्थ स्वकर्म कृत. स्वभावस्थ स्वकर्म कृत. या ठिकाणी दुसऱ्याचं कर्म, दुसऱ्याचा धर्म आपण स्वीकारू नये. म्हणून या ठिकाणी परधर्म हा भयावह आहे म्हटले, गीतेतही म्हटले
की परधर्मो भयावहा स्वधर्मे निधनम श्रेय. मग स्वधर्म काय, स्वकर्म काय, तर स्वभावस्थ स्वकर्मकृत. आपला स्वभाव हे आपलं कर्म आहे, कर्म ठरवतं. मग आपण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र ह्या जाती नाहीयेत, जन्माने प्राप्त झालेल्या नाहीत, कर्माने प्राप्त झाल्या. तुम्ही कर्म कोणतं करता? तुम्ही कर्म हिंसेचं करता का तुम्ही कर्म पूजेचं करता? तुम्ही कर्म व्यापाराचं करता का तुम्ही कर्म सेवेचं करता? याच्यावर तुमचं स्वभाव अवलंबून आहे आणि स्वभाव हाच तुमचा जात ठरते. म्हणून तस्मात संपूज्यते कर्म स्वभावस्थ स्वकर्मकृत अंजसा येन वर्तेत तदेवास्य हि दैवतम. आणि म्हणून नित्यम आपण वनामध्ये राहणारे, आपण गोवर्धनामध्ये ह्या सगळ्या गायी वासरं आपले कशावर पुष्ट होतात? दूध दही आपल्याला कशामुळे मिळतं? ह्या गोवर्धनामुळे मिळतं. आणि संपन्नता आपल्याला गोवर्धनामुळे मिळते. आणि म्हणून ते म्हणतात की वैश्यस्तु, आता प्रत्येकाचं कर्म सांगितलंय. वर्तेत ब्राह्मणा विप्रो राजन्यो रक्षया भुवा. ब्राह्मणाचं कर्तव्य काय? तर यज्ञयाग करणे, वेदविद्या आत्मसात करणे, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे. वैश्यस्तु वार्तया, क्षत्रियाचं कर्म सेवा, राजपणा भोगणे, सर्वांचं रक्षण करणे. वैश्याचं काम हे वार्तया अर्थात व्यापार करणे. आणि जीवे क्षुद्रस्तु द्विजसेवया, शूद्राचं काम सेवा करणे. आता हे सगळं आपल्या शरीरातही आहे. आपल्या शरीरातही हे 4 वर्ण आहेतच. डोका हा ब्राह्मण आहे, कारण विचार करतो, म्हणून तर डोक्याचं रक्षण आपण करतो. आपण म्हणतो सर सलामत तो पगडी 50. कशामुळं? समजा समोरून दगड आला तर आपण डोकं पुढं करतो का हात पुढं करतो? हात पुढे करतो, कारण हात क्षत्रिय आहे. म्हणून हात क्षत्रिय आहे. इंद्र कुठे आहे? बाहुरो इंद्रस्तिष्ठतु, बाहूच्या ठिकाणी आहे. इंद्राचं कर्तव्य, इंद्र राजा आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे. आणि म्हणून बाहू हा रक्षण करणार आहे. हात आपलं रक्षण करतो, डोकं विचार करतो, म्हणून डोकं रक्षण केलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण म्हणजे डोकं, ब्राह्मण म्हणजे मेंदू, क्षत्रिय म्हणजे रक्षण. हात आपलं क्षत्रियाचं काम रक्षणाचं आहे. चालतो कोण? पाय. हात चालतात का? पाय चालतो? नाही, पाय चालतात. का? तर व्यापाराचं काम. म्हणून वैश्य आपण मांड्यांपासून, उरू म्हणजे मांड्या, मांड्यापासून वैश्य निर्माण झाले असं वर्णन केलेलं आहे. आणि पायापासून शूद्र. सेवा ही पायाचा भाग आहे. सेवा हा श्रेष्ठ धर्म आहे. आपण पाया पडताना काय डोक्याला डोकं लावत नाहीत का? हो म्हणले डोक्याला डोकं लावायला पाहिजे. पायावर डोकं का? तर पाया ही सेवा आहे, पाय ही सेवा आहे. म्हणून पाय श्रेष्ठ आहे, शूद्र श्रेष्ठ आहे, कारण तो सेवा करतो, तो श्रेष्ठ धर्म आहे. या दृष्टीने कृषी वाणिज्य गोरक्षा कुसंतुल्यम उच्यते. कृषी, वाणिज्य आणि गोरक्षा हा विषय गीतेत देखील आलेला आहे 18व्या अध्यायामध्ये. कृषी, वाणिज्य आणि गोरक्षा. वार्ता चतुर्विधा आणि वार्ता ह्या 4 मुख्य धर्म आहेत. कृषी हा मुख्य धर्म आहे. म्हणून पूर्वीच्या काळात म्हणत होते शेती उत्तम, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हणत होते. आता उलट झालंय, कनिष्ठ शेती, कारण काहीच पदरात पडत नाही. असो, कृषी वाणिज्य गोरक्षा कुसंतुल्यम उच्यते. वार्ता चतुर्विधा त्वयं गोवृत्तयो निशाम, ज्याप्रमाणे. आणि मग ते म्हणतात श्रीकृष्ण 7 वर्षाचं वय आहे. 7 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा इतकं ज्ञान आहे. जे ज्ञान त्यांनी अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान इथं सांगितलंय, काही फरक नाहीये. आणि म्हणून कृष्ण वेगळे नाहीत, कृष्ण एकच आहेत. ते परब्रह्म आहे, ते ज्ञानी आहे, जन्मतःच ज्ञानी आहेत. याप्रमाणे रजसा चोदिता मेघा. ते म्हणतात इंद्र काय करतो म्हणले. सगळे लोक चकित झाले. म्हणले एवढं पोरग चुरचुरू बोलायले म्हणले, आणि कळायला लागले आपल्याला ते काय बोलतंय, याच्यावर प्रतिवाद कुणी करू शकत नाही. ते म्हणे इंद्र काय करणार आहे म्हणले. मूळ ढग कशामुळे निर्माण होतात याचा सिद्धांत सांगितलाय कृष्णाने. रजसा, ढग कशामुळे निर्माण होतात, तर पाण्याची वाफ होते असं आज आपण सांगतो विज्ञानाच्या भाषेत. कृष्णाने अध्यात्माच्या भाषेत सांगितले की रज प्रवृत्तीतून ढग निर्माण होतात. उष्णता, रज प्रवृत्ती. त्याचप्रमाणे उष्णतेतून ढग निर्माण होतात. त्यानंतर त्याचाच पाऊस पडतो. वर्षांती अंबुनी सर्वतः, तोच पाऊस आहे. मग इंद्र काय करणार आहे म्हणले. इंद्राच्या हातात काय? म्हणून रजसा चोदिता मेघा वर्षंती अंबुनी सर्वतः प्रजास्तैव सिद्ध्यन्ते महेंद्र किं करिष्यति. महेंद्र काय करणार आहे, त्याच्या हातात काय? असं म्हणल्यावर लोक म्हणले हो बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुमचं मत आम्हाला मान्य आहे कृष्णा, तुझं मत मान्य आहे. काय करायचं? काय नाही, आपण गोवर्धनाची पूजा करू. चला उद्या सगळे
तयार व्हा आणि सगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न तयार करा, अनारसे तयार करा, त्याचप्रमाणे खीर तयार करा, हलवा तयार करा, त्याचप्रमाणे खिचडी तयार करा, दूध सगळे एकत्र करा आणि त्या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवू. याप्रमाणे सगळे दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून वस्त्रालंकार घेऊन त्या ठिकाणी आले आणि स्वलंकृता भुक्तवंत सोनुर्वित सुवास सहा, सर्वांनी स्नान वगैरे केलं, चांगले अत्तर वगैरे लावले, नवीन वस्त्र धारण केले आणि गोवर्धनापाशी आले. गोवर्धनाच्या जवळ आल्याबरोबर तिथे नैवेद्य दाखवला. सगळ्यांचा नैवेद्य एकत्र केला होता, सगळ्या गावातलं दूध एकत्र केलेलं होतं आणि तो नैवेद्य दाखवला. दाखवल्याबरोबर कृष्णाने मोठी गंमतच केली. कृष्णाने दुसरे एक रूप उभं केलं आणि त्या ठिकाणी कृष्णस्पन्यतमम रूपम, दुसरं रूप कृष्णाने गोवर्धनाच्या वरती धारण केलं आणि एकदम सगळ्यांना सांगितलं डोळे झाका, नैवेद्य दाखवा आणि आधी स्वस्ती पुण्य हा वाचन केलं. अनामसेनुटृक्तानी याप्रमाणे या गिरिराजाची प्रार्थना केली आणि डोळे उघडा म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष भगवान गोवर्धन पर्वतावर आरूढ झाले आणि दुसरं रूप सगळे म्हणले अहो गोवर्धन पर्वत स्वतः बोलू लागला आणि मग कृष्ण म्हणले लोक हो, तुम्ही जी माझी या ठिकाणी पूजा केली, अर्चा केली, नैवेद्य दिला, त्याने मी प्रसन्न झालो आणि तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल, पाऊस भरपूर पडेल, काही काळजी करू नका. असं म्हणल्याबरोबर सगळे म्हणले आबा देव बोलू लागले. अरे शैलोस्मिती ब्रुवन भुरी बरी माझत बृहद बपुहू, आणि त्यांच्या गंभीर वाणीने सगळे चकित झाले. श्रीकृष्णांनी सगळा नैवेद्य आपल्या आपल्या पोटामध्ये घेण्यासाठी सांगितलं की आता मी हा उष्टा केलेला आहे, आता तुम्ही हा नैवेद्य खा. ज्याप्रमाणे अहो पश्यत सैलोसो रूपीनो गृहं व्यधात येशो वना वजानतो मर्त्यान कामरूपी वनो कसाहा. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण यांनी आपलं रूप प्रगट केलं, सर्वांना आनंद झाला आणि सगळे आपापल्या घरी गेले. आणि इकडे इंद्राला कळालं की अरे माझा यज्ञ होणार होता आणि कृष्णाने आडकाठी घातली, यज्ञाला विरोध केला. हे कळल्याबरोबर मेघाला आज्ञा दिली. सांवर्तक मेघ, सांवर्तक म्हणजे महाप्रलय, नुसता प्रलय नाही, काही प्रलय नित्य आहे. प्रलयाचे 4 प्रकार आहेत, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि एक काही काळानंतर होणारा प्रलय आणि महाप्रलय. तो जो महाप्रलय त्याला सांवर्तक असं म्हणतात. महाप्रलयाच्या मेघांना बोलावलं, बस या ठिकाणी गोकुळावरती जा आणि तिथे असा काही वर्षाव करा की सगळं गोकुळ नेस्तनाबूत झालं पाहिजे. आणि सांगितल्याबरोबर मेघांनी आपलं काम बजवायला सुरुवात केली. अहो हत्ती एवढाल्या, हत्तीच्या सोंडा एवढ्याला धारा पडू लागल्या. तीव्रेर मरुद्गणेरुना बबृशुरदल शर्करा, जे वादळ सुटलं प्रचंड, सगळ्या झोपड्या उडाल्या आणि मुसळा एवढाला पाऊस पडू लागला. स्थूला वर्षधारा, काय वर्षधारा पडू लागल्या, जलवे प्लाव्यमाना, आणि बघता बघता सगळीकडे पाणीच पाणी झालं, सगळं गोकुळ पाण्यात बुडालं. आणि मग मात्र सगळे घाबरले, सगळ्या गायी वासरं, त्याप्रमाणे सगळं गोधन, लहान मुलं म्हातारे सगळे ओरडू लागले, कृष्णा कृष्णा कृष्णा, आता आम्हाला वाचवा. अहो आम्ही वाचत नाहीत, हे पाणी आमच्या गळ्यापर्यंत येऊ लागलं. कृष्ण कृष्ण महाभागवत पन्नासम गोकुलम प्रभो त्रातु मनसी देवांना कुपितात भक्तवत्सल, आम्हाला यातून बाहेर काढा. असं म्हणल्याबरोबर अहो शिलावर्ष निपातेन, एखाद्या शिळा जशा पडाव्यात, मोठमोठे दगड पडावेत, तसे हे मार लागू लागला म्हणजे याचा पाण्याचा, वरच्या पावसाचा. कृष्णांनी ताबडतोब सर्वांना या गोवर्धन पर्वताच्या खाली यायला लावलं. गोवर्धनच आपलं रक्षण करणार आहे म्हणून सांगितलं आणि गोवर्धन पर्वताच्या जवळ आल्याबरोबर कृष्णाने एका करांगुलीवरती हा गोवर्धन पर्वत इत्युत्वेगेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकः. छत्राकमिव बालकः, छत्री आपण जशी हातात घेतो तसा गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण केला. सर्वांना त्याच्या खाली बसायला लावलं. सगळे गोकुळातले लोक, म्हातारे कोतारे, लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध, त्याप्रमाणे गोपी गोप, गाई वासर सगळे तिथं बसले आणि 7 दिवस पाऊस वर्षत होता. कृष्णाने सांगितलं, अरे काठ्या लावा पोरांनो, माझ्या हाताला कळ आली. सगळ्या मुलांनी काठ्या लावल्या आणि काठ्या गमतीचा भाग आहे, प्रत्येकाला आपलं सहकार्य असावं असं वाटावं. गोवर्धन उचलायचं म्हणजे मोठं काम करायचंय, मोठं काम करायचं तर सगळ्यांचं सहकार्य घ्यायला पाहिजे. कृष्णाने आपल्या करांगुलीवर तो उचलला आणि 7 दिवस झाले.
पाऊस थांबला आणि कृष्णाने पुन्हा तो जागेवर ठेवला. पश्यताम, त्याने म्हटलंय, भगवान पितम शैलम स्वस्थानी पूर्ववत प्रभू, स्वतः स्वस्थानी. त्याने सांगितलं की आता चला बाहेर, सगळ्यांनी बाहेर जा. त्या पर्वताच्या खड्ड्यातून सगळ्यांना बाहेर काढलं आणि कृष्णाने पुन्हा तो जागेवर ठेवला. पाहिल्याबरोबर सगळ्यांना आनंद वाटला. शंख दुंदुभयोर्ने देव प्रणव, सगळ्यांना आनंद वाटला. सगळे आकाशामध्ये देव आले, देवांनी दुंदुभी वाजवल्या, त्यांच्यावरती कृष्णावरती पुष्पांचा वर्षाव केला. आणि इंद्र विचार करू लागला, अरे म्हणले बघा बरं आता गोकुळात काय झालं बघावं, गोकुळ सगळं नेस्तनाबूत झाला असेल, कृष्णाला म्हणावं करा रक्षण गोकुळाचं. म्हणून बघायला गेला तर सगळे खेळू लागलेले, जिथे तिथे कुठंच कुणी मेल्याची वार्ता नाही. एक मुंगी देखील जखमी झाली नाही. सगळेजण खेळत होते, गाई पळत होत्या, वासरं पळत होते, गोपाळ खेळत होते, प्रत्येकाचे कामं चाललेले. अरे 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 म्हणले काय. आणि मग मात्र चकित झाला, थक्क झाला आणि या सप्ताहायनोबा आला. सगळेजण म्हणू लागले, अरे काय 7 वर्षाचं पोरग आणि एवढा मोठा पर्वत उचलला, काय कमाल आहे. मग नंद म्हणले, आम्हाला गर्गाने सांगितलं होतं की हे कोणीतरी महापुरुष आहेत आणि या जन्मात ते तुझ्या सोबत या ठिकाणी राहत आहेत. क्वचित जात तवात मजा, तुझे आत्मज म्हणून, तुझे मुलं म्हणून हे तुझ्या या ठिकाणी राहणार आहेत, पण हे नारायणाचे अंश आहेत म्हणून सांगितलं. म्हणणे नारायण अंशम कृष्णम क्लिष्ट कारणम. आणि इंद्र चकित झाला. इंद्र सगळ्या आपल्या सर्व गणासह आणि सुरभीसह खाली आल्याबरोबर भगवंताला नमस्कार केला. आणि कृतागत असते विदुषा प्रभावम, देवा आपला प्रभाव मी जाणला नाही, मला क्षमा करा. क्षंतुम प्रभो रहस्य मूढ चेतसो, आम्ही मूढ आहेत, आम्ही अज्ञानी आहेत, आम्हाला क्षमा करा. देवा तुमचं अलौकिकत्व मी जाणलं नाही, मला वाटलं तुम्ही बाळगोपाळांच्या बरोबर खेळायला लागलेत आणि मला यज्ञाला विरोध केला म्हणून मला वाईट वाटलं, परंतु आपलं अलौकिकत्व, आपलं कर्तृत्व हे मला कळलं नाही. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः. याप्रमाणे सुरभीला बोलावलं आणि या ठिकाणी सुरभीकडून हा अभिषेक केला. सुरभी म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी दुधाचा अभिषेक केलेला आहे. कृष्ण कृष्ण महायोगीन, ही सुरभीने देखील भगवंताची स्तुती केली. हे कृष्ण आपण महायोगी आहात, विश्वात्मन आहात, विश्व निर्मिती करणारे आहात. भवाय भव गो विप्र देवानाम एच साधवा. आणि या ठिकाणी ऐरावताला बोलावलं. ऐरावताकडून आकाशगंगेच्या द्वारे भगवंताला अभिषेक करण्यात आला. जलेर आकाशया गंगया, आकाशातल्या आकाशगंगेतलं पाणी आणलं आणि ऐरावत करो धृतही. ऐरावताला 5 तोंड असतात आणि पांढरा स्वच्छ हत्ती असतो हा, त्याच्याद्वारे भगवंताला अभिषेक केला. आणि इति गो पुलपतीम गोविंदमभिषिच्यसहा, आणि गोविंद ही पदवी त्यांना दिली. गोविंद म्हणजे गो म्हणजे गाई, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे सूर्य, गो म्हणजे वाणी, ज्याचा रक्षण करणारा. आजपासून तुम्हाला गोविंद असं म्हटलं जाईल, म्हणून याप्रमाणे त्यांना गोविंद म्हणून पदवी दिली. आणि इंद्राने नमस्कार केला. कृष्णाने सांगितलं, हे बा तुम्ही तुमचं स्थान जर तुम्हाला कायम ठेवायचं असेल तर माझ्यामध्ये यायचं नाही. या ठिकाणी मी जे केलं ते प्रमाण, जर या ठिकाणी तुम्ही माझ्यामध्ये काही अडचण निर्माण करत असाल तर तम भ्रंशयामी संपद्भ्यो, तुम्हाला ताबडतोब मी पदच्युत करील, दुसरा इंद्र नेमेल. काय समजलात तुम्ही. असं म्हणल्याबरोबर त्यांनी हात जोडले आणि पुन्हा क्षमा मागून नमस्कार करून ते निघून गेले. त्यानंतर वरुण लोकामधून या भगवंतानी नंदाला सोडून आणलं. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की वरुण एकदा 12शीचा दिवस होता आणि नंद स्नानासाठी गेले ते यमुनेत, ते पुन्हा वरती आलेच नाहीत. म्हणून कृष्ण बघायला गेले तर तिथं वरुणाने कृष्णाचं स्वागत केलं आणि नंद आणि कृष्ण यांच्यासह ते बाहेर आले. याप्रमाणे नंदाने केलेली, सगळ्यांनी विचारलं, म्हणले हो तुम्ही एवढा पराक्रम केला आणि वरुणाने एवढी तुमची स्तुती केली, तर आम्हाला तुमचं जे काय पद आहे ते दाखवा, तुमचं वैकुंठ काय ते आम्हाला बघायचंय. असं म्हणल्यावर सगळ्या गोकुळातल्या लोकांना वैकुंठ दाखवलंय कृष्णाने, वैकुंठ दर्शन घडवलंय. आणि त्या वैकुंठामध्ये कृष्ण, भगवान गोपाल कृष्ण म्हणजे विष्णू आहेत.
विष्णू यांनी शेषशाही विष्णूचं दर्शन आणि तिथे सनक सनंदन सनातन सनतकुमार ऋषभ कपिल बादरायण नारद हे सगळे तुंबरू स्तुती करतायत. हे पाहिल्याबरोबर सगळे थक्क झाले आणि डोळे झाका म्हणून सांगितलं होतं. डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाकले आणि यांना प्रत्यक्ष आपलं वैकुंठाचं दर्शन घडवलं आणि खाली आणलं. याप्रमाणे आता कृष्णाचं स्वरूप इतकी तल्लीनता कृष्णामध्ये झालेली होती की कृष्ण म्हणजे सर्वांचा आत्मा आहे. काही जरी झालं तरी कृष्णाशिवाय दुसरी सुटका नाही. कृष्णाला सर्वांनी आपलं आत्मतत्व मानलेलं होतं. आता कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही. काही जरी अडचण आली तरी कृष्ण, एवढी कृष्णाने आपलं मन सर्वांचं मन आपल्याकडे वेधून घेतलेलं होतं. या कृष्णाच्या या स्वरूप वर्णनामध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनातले प्रत्येक गोष्टी, कृष्ण हाच एक आपला त्राता आहे, कृष्ण आपला भ्राता आहे, कृष्ण आपला सर्वस्व आहे. आणि म्हणून कृष्णाशी इतकी तद्रुपता निर्माण झाली की कृष्णाशिवाय यांचं पान हलत नव्हतं. कृष्ण जर नुसता उशीर लागला कृष्णाला वनातून यायला तर यांना असं वाटायचं की कृष्ण कधीही येईल म्हणून वाट पाहत राहायच्या. आणि म्हणून या 29, 30, 31, 32 आणि 33 हे जे 5 अध्याय आहेत, हे 5 अध्याय म्हणजे रास पंचाध्यायी असं आपण म्हणतो त्याला. आपण रास पंचाध्यायी उद्यापासून प्रत्यक्ष पाहणार आहोत, परंतु त्याची प्रस्तावना करणं आवश्यक आहे. रास पंचाध्यायी म्हणजे काय, रास म्हणजे काय, पंचाध्यायी म्हणजे काय, उद्याच्या चिंतनात आपण त्याचा परिपूर्ण विचार करणार आहोत. पण शास्त्रामध्ये भगवंताचं 3 पद्धतीचं स्वरूप सांगितलंय. एक स्वरूप वर्णन, स्वरूप काय, सत चित आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. सत रूपाने तो सर्वत्र आहे, चित आणि आनंद रूपाने तो अदृश्य आहे. कारण चैतन्य दिसत नाही ना, चैतन्य कुठं दिसतं, आणि आनंदही दिसत नाही. चैतन्य आणि आनंद दिसत नाही म्हणून तो अप्रगट आहे, अव्यक्त आहे. आणि सत हे व्यक्त आहे. चित आणि आनंद आपल्यातच आहे, आपल्यातच हे चैतन्य आहे. कारण आपण बोलतो चालतो कशाच्या आधारावर बोलतो, चैतन्याच्या आधारावर. आपलं बोलणं चालणं हे सगळं चैतन्याच्या आधारावर आहे. पंचदशीमध्ये म्हटल्याप्रमाणे यम आत्मा परानंद, हा आत्मा आनंद स्वरूप आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः नानुभूयम हि भूयासम इति प्रेमानमीक्षते. हा आत्मा आनंद रूप आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः, हा आत्मा परप्रेमास्पद आहे. परप्रेमास्पद म्हणजे अत्यंत प्रेमास्पद आहे. आपण जर दररोज जरी दर क्षणी जरी मी आहे म्हणून याचं जप करत नसलो तरी मी नसावं असं कोणाला वाटतं का? नाही नाही नाही, असं कसं, मी तर असायला पाहिजे. मग मी कोण आहे? तुम्ही जप करता का मीचा? नाही करत. तरी सुद्धा हा मी आपल्या ठिकाणी जो आनंद रूपाने आहे तो आहे. आणि म्हणून यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः नानुभूयम हि भूयासम इति प्रेमानमीक्षते. आणि म्हणून हा आत्मा हा भगवंताचं स्वरूप आहे जो आपल्यातच आहे. आनंद आहे म्हणून आपण जीवन जगतो. आनंद नसता तर आपण जीवन जगलो नसतो. आपल्याला आनंद वाटतो म्हणून आपण जीवन जगतो. भगवंताचं दर्शन सुद्धा 3 प्रकारे घेतलं जातं. एक स्वप्न दर्शन, एक मूर्तीचं दर्शन आणि एक परोक्ष दर्शन. स्वप्न दर्शन हे सामान्य आहे, मूर्तीचं दर्शन हे मध्यम आहे आणि परदर्शन किंवा परोक्ष दर्शन हे श्रेष्ठ आहे. अंतःकरणामध्ये भगवंत प्रगटला पाहिजे. जेथं भगवंत प्रगटे त्या नाव कवित्व, रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे जिथं भगवंत प्रगटतो. आणि भगवंताकडे जाण्याची साधनं सुद्धा भागवत हेच शास्त्र आहे. हे भागवत म्हणजे काय आहे? भागवत हे शास्त्र आहे, नुसतं पुराण नाहीये. भागवत हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायला मिळतं. भगवंताच्या दर्शनाचं हे साधन आहे. आणि म्हणून याचा जो प्राण आहे, या भागवताचा प्राण जो कोणता असेल तर हे पंचप्राण आहेत. जसे पंचप्राण आहेत म्हणून आपण जीवन जगतो, तसे हे पंचप्राण आहेत म्हणजे रास पंचाध्यायी हे भागवताचं पंचप्राण आहेत. तसं म्हटलं तर दशमस्कंध हा भगवंताचा प्राण म्हटले. भगवंताचा दशमस्कंध हा हृदय म्हटले. हृदय हे दशमस्कंध आहे. दशमो हृदय उच्चते. दशमस्कंध हा भगवंताचं हृदय आहे. पण त्या हृदयातलं प्राण कोणतं आहे तर हे
रास पंचाध्यायी त्याचा प्राण आहे, पंचप्राण आहेत. म्हणून ईश्वराकडे जाण्यासाठी आपल्याला पात्रता पाहिजे. पात्रता म्हणजे काय? जसं सीईटी आहे. तुम्हाला मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, तर सीईटी दिली का? नाही दिली. मग सीईटी द्या ना. सीईटी म्हणजे पात्रता. तुम्ही तुमची पात्रता सिद्ध करा. या ठिकाणी मुद्दाम याचं प्रस्तावना मी यासाठी करतोय की ही पात्रता ही कोणती पात्रता आहे? योग्यता, पात्रता. कुणी उठावं आणि भागवत वाचावं नाही, कुणी उठावं आणि रासपंचाध्यायीवर बोलावं हे नाही. मोठमोठ्या लोकांनी यावर टीका केल्यात, यावर चिंतन केलंय, मांडणी केलीय, रूप गोस्वामी सारख्यांनी मांडणी केलीय. तेव्हा या श्रेष्ठ दर्जाचे महात्मे, ज्या महात्म्यांनी यावर टीका केली, भाष्य केलं, श्रीधरांच्या सारख्यांनी, श्रीधराचार्यांनी यावर भाष्य केलंय, तेव्हा यावर भाष्य करणं, हे वाचणं, हे समजून घेणं हे सामान्याचं काम नाही. मग याला पात्रता पाहिजे. पात्रता म्हणजे योग्यता पाहिजे, क्वालिफिकेशन पाहिजे. कोणतं? ते म्हणतात याची क्वालिफिकेशन एकच आहे, भक्त असणे, भक्ती असणे. तुमच्यामध्ये भक्ती आहे का? नाही, मग तुम्ही पात्र नाही. तुम्ही भक्त नाहीयेत, तुमच्यात भक्ती नाहीये, तुमच्यात श्रद्धा नाही, तर तुम्हाला पात्रता नाही. तर्कट करणं हे उपयोगाचं नाही. तर्कटपणा हा या ठिकाणी पात्रता नाही. तर भक्ती ही पात्रता आहे, श्रद्धा ही पात्रता आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम हे जे गीतेत म्हटलं ते यासाठी की श्रद्धेनेच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा ही अंतःकरणातली वृत्ती आहे आणि ही श्रद्धा गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? तर असं म्हटलंय की गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. श्रद्धा म्हणजे गुरूंनी सांगितलेल्या वेदांत वाक्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा. म्हणून श्रद्धा ही काही अंधश्रद्धा नाही, यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय म्हणून ऐकलंय, नाही नाही नाही. गुरुपदिष्ट, कारण गुरु खोटं सांगतील का हा मुद्दा आहे. गुरु तुम्हाला वाईट मार्गाला लावतील का? नाही. गुरु चुकीचं सांगतील का? नाही. गुरु योग्यच सांगतील आणि योग्य मार्ग जर आपल्याला गुरुनी सांगितलेला असेल तर त्यावर विश्वास ठेवणं हे आपलं काम आहे. त्याला श्रद्धा म्हणतात. म्हणून नाही श्रुती परवती माऊली जगा. आई कधी खोटं बोलणार नाही, आई कधी खोटं सांगणार नाही, आई कधी मुलाचं अकल्याण चिंतणार नाही, कारण तिला मुलांचं कल्याणच अपेक्षित आहे. ती आई आहे शेवटी. म्हणून न मातो परदैवतम, आईसारखं दुसरं दैवत नाही. म्हणून ही आई कोणती आहे? तर नाही श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की श्रुतीसारखी दुसरी आई नाही जगामध्ये. आणि या श्रुतीने सांगितलं भगवान काय, तिने फक्त खून केली म्हणे. श्रुती माऊलीये सांगितली खूण. श्रुती माऊलीनी खूण सांगितली. कोणती? देव तिकडे. मी अजून तिथपर्यंत जाऊ शकले नाही, कारण शब्द जात नाही देवापर्यंत. शब्द कसे जातील? आपण वेदोस्तुतीत ते बघूच पुन्हा की शब्द कसे गेले. शब्द जाऊ शकत नाहीत तिथे. शब्द लुळे पडतात, अर्थ जातो, शब्द अलीकडेच राहतात. म्हणून आहा बोलाची वालीप फेडीजे आणि अर्थाची या अंगा घडीजे. माऊलींनी म्हटले बोलाची वालीप फेडीजे. वालीप म्हणजे वरचं कव्हर, शब्दाचं कव्हर. शब्द हे कव्हर आहे आणि अर्थ हा त्याचं तात्पर्य आहे. तर अर्थ शब्दाशिवाय नाहीये. म्हणून फोलकट बाजूला टाका आणि मग मूळ धान्य तिकडे घेऊन जा. फोलकटपणा पाहिजे, धान्य येईपर्यंत फोल पाहिजे ना हो, नाहीतर मग धान्यच येणार नाही. म्हणून कण आणि भुसा हे एकच असतं. कण आहे, कणचं रक्षण करण्यासाठी भुस्सा आहे. भुस्सा सोडून दिला तर कण आपल्याला उपयुक्त प्राप्त होणार नाहीत शेतामधून. पण भुस्सा टाकूनच द्यावा लागेल आणि कण स्वीकारावे लागतील. त्याप्रमाणे अर्थ म्हणजे कण आहे, अर्थ म्हणजे तात्पर्य आहे आणि शब्द म्हणजे भुस्सा आहे. शब्द म्हणजे वरचं कव्हर आहे. वालीप, माऊलींनी म्हटले बोलाची वालीप फेडीजे आणि अर्थाची अंगा घडीजे. बोल बाजूला ठेवा आणि अर्थ घेऊन जा. म्हणजे बाहेरचं आवरण बाजूला टाका. आवरण म्हणजे काय? वस्त्र हे आवरण आहे. आपण वस्त्र जे घालतो ते आवरण आहे. हे वरचा भाग आहे. जसं आपण वाहना बाजूला ठेवून मग देवळात जातो. का बरं वाहना घेऊन? नाही, वाहनं काय करायचे? वाहन नकोय, वाहना नकोय, त्या बाजूला केल्या पाहिजेत. आणि जर आपल्याला मंदिरात जायचंय, गाभाऱ्यात जायचंय तर सवळं नेसलं पाहिजे. ही पात्रता आहे ना. सवळं नेसल्याशिवाय नाही हो, तुम्हाला पूजा नाही करता येणार का? नाही, इथं पूजा करायची तर सवळं नेसा आणि मग या. आहे ना, काही मंदिरामध्ये अजूनही ती प्रथा आहे. जर आपल्याला त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायचंय, अभिषेक करायचंय म्हणतं सवळं नेसाना अभिषेक करा.
का बरं? तिथला नियम आहे. नियम कशामुळे? तर तो तुमची ती पवित्रता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुमचं शरीर पवित्र पाहिजे, तुमचं मन पवित्र पाहिजे, तुमचा देह पवित्र पाहिजे. देह शुद्ध करोनी भजनी भजावे, अनेकांचे नाठवावे दोष गुण. ही पात्रता आहे. ही पात्रता सांगितली संतांनी. तुम्हाला जर देवाकडे जायचं तर असंच कपडे निशी जाता येणार नाही, चपला निशी जोडे निशी जाता येणार नाही. ते बाजूला ठेवा ना जरा. राग लोभ क्रोध मोहाचे जोडे बाजूला ठेवा आणि मग जा. म्हणून ते म्हणतात की रासक क्रीडेत जर प्रवेश करायचा आहे तर पात्रता कोणती? पात्रता श्रद्धेची पाहिजे. आणि या ठिकाणी फार मार्मिक शब्द त्यांनी वापरलाय की पूतना. भगवंतांनी पहिल्यांदा पूतना मारली. पूतना वध केल्याशिवाय रासक क्रीडेत प्रवेश नाही. आता पूतना म्हणजे काय हो? पूत म्हणजे पाप, पूत म्हणजे पुण्य, आणि ना म्हणजे नाही. जे पुण्य नाही ते पाप. पूत म्हणजे पुण्य आणि ना म्हणजे नाही. म्हणजे आपल्यामधली जी पाप किंवा दुरित आहे ते नाहीस झाल्याशिवाय आपल्याला रासक क्रीडेत प्रवेश नाही. म्हणून पूतना मारल्याशिवाय रासक क्रीडेत प्रवेश नाही. पूतना. तेव्हा पूतना म्हणजे पाप. पूतना म्हणजे पवित्रता नष्ट करणे, ज्याला आपण पाप नाश म्हणू. पाप नाश झाल्याशिवाय या रासक क्रीडेत प्रवेश नाही. आणि गोवर्धन ही लीला गेल्याशिवाय, गोवर्धनाशिवाय आपल्याला रासक क्रीडेत प्रवेश नाही. एका ठिकाणी असं म्हटलंय की डोंगरे महाराज असं सांगायचे म्हणे की गोवर्धन लीलेशिवाय रासक क्रीडेत प्रवेश नाही. आता आपण गोवर्धन लीला पाहिली आणि मग नंतर रासक क्रीडा आहे. कशामुळं? तर गो म्हणजे या डोंगरे महाराजांनी दिलेला अर्थ असा की गो म्हणजे भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढ. जोपर्यंत भक्ती वाढत नाही तोपर्यंत रास क्रीडा कळत नाही. म्हणून तर्क वितर्क करणाऱ्यांना रास क्रीडा कळणार नाही. त्यांना फक्त वरवरच्याच गोष्टी दिसतील, त्यांना अंतरंग कळणार नाही. म्हणून माऊलींनी सुद्धा म्हटलंय अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये, एरवी वाक्चातुर्ये होईल सुखिया. अंतरंग कोणाला कळेल? अंतरंग त्यातल्या ज्ञानाला कळेल. बाकीचे नुसते शब्दाचा विचार करतील पण अर्थाचं तात्पर्याचा विचार करणार नाही. म्हणून गोवर्धन, गो म्हणजे भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढ. आधी तर पापनाश झाला पाहिजे ही एक पात्रता आहे आणि दुसरी भक्ती वाढली पाहिजे ही पात्रता आहे. म्हणजे या ठिकाणी गोवर्धन आणि पूतना, पूतना वध आणि गोवर्धनाची वाढ, भक्तीची वाढ आणि पापनाश ह्या दोन पात्रता आहेत. ह्या CET पास करा आणि मग तुम्ही 29 ते 33 या अध्यायाकडे या. म्हणून रासक क्रीडेत शिरायचं तर प्रथम चित्तशुद्धी झाली पाहिजे, पापनाश झाला पाहिजे म्हणजे चित्तशुद्धी झाली पाहिजे आणि भक्तीची वाढ झाली पाहिजे. चित्तशुद्धी आणि भक्तीची वाढ ह्या दोन पात्रता त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून या विचारामध्ये आपल्याला जेव्हा आपण रासक क्रीडेचा विचार करतो तेव्हा तो रासक क्रीडेचा विचार केवळ बाहेरून करता येणार नाही, अंतरंगात शिरून. कारण यातला श्रोता कोण आहे हाही विचार करा. यातला श्रोता परीक्षिती आहे, ज्याला 7 दिवसांनी मृत्यू आहे. आणि सांगणारे शुकाचार्य आहेत, जे विषय जिणवणी जन्मले, विषय मारून जन्माला आले. असं म्हणतात की शुकाचार्य त्यांच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले, बाहेरच येईनात. त्यांना भीती वाटायला लागली. तेव्हा भगवंतांनी सांगितलं तुला मी संसारात टाकणार नाही, काळजी करू नको, तुला संसाराची बाधा होणार नाही, बाहेर या. आणि मग ते बाहेर आले म्हणे. सांगायचं तात्पर्य असं की जे विषय मारून बाहेर आले ते विषयामध्ये दंग होतील का? नाही होणार. ही काही बाबूराव अर्नाळकरची कादंबरी आहे का? ही बाबूराव अर्नाळकरची कादंबरी नाही, ही नासी फडकेची कादंबरी नाही. तर हे सांगणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे हेही लक्षात घ्या. म्हणून या रासक क्रीडेचा विचार आपल्याला आध्यात्मिक पातळीवर करावा लागेल, लौकिक पातळीवर नाही. लौकिक पातळीवरच्या वाहना, लौकिक पातळीवरचे कपडे, लौकिक पातळीवरचे हे सगळे मनातले जळमट आपल्याला बाजूला टाकावे लागतील आणि स्वच्छ मनाने भगवंताकडे जावं लागेल. तरच आपल्याला ह्या रसरूप असणाऱ्या भगवंताची प्रचिती येऊ शकते. सांडोनी केळाची सालडी तुका या मुकुंदराजांनी म्हटले विवेक सिंधूमध्ये. जसं आपण केळ खातो, केळाची साल बाजूला करतो आणि भोगीजे रसरूप गोडी, केळाचा फक्त गाभा खातो, त्याप्रमाणे शब्दातला बाहेरचा भाग बाजूला सोडून द्या आणि आतलं तात्पर्य तेवढं घ्या. शब्दातील बाहेरचा विचार किंवा जो लौकिक अर्थ आहे तो बाजूला सारा, बाह्य विषय बाजूला सारा आणि अंतरंगामध्ये जा.
म्हणून मग सुखची सुरवाडी जे सुखा माझी, मग तुम्हाला सुखच प्राप्त होईल. अशाप्रमाणे या अंतर्मुखतेचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. आणि लीला भगवंताची ही अप्राकृत लीला आहे. अप्राकृत म्हणजे भगवंत तुमच्या आमच्यासारखे प्राकृत नाही आहेत. आता जे सगळे आपण चमत्कार पाहिले ते एका तरी माणसाला करता येतील का? प्राकृत माणसाला करता येणार नाहीत. गोवर्धन पर्वत 7 दिवस हाताने एका करांगोलीवर उचलणं, 12 गाव अग्नी गिळणं, त्याप्रमाणे मोठ्या या नागावरती थैथै नाचणं हे सामान्य माणसाचं काम नाही. आणि जन्मल्या बरोबरच पुतनेचा वध करणं हे सामान्याचं काम नाही. म्हणून हे अलौकिक असणाऱ्या या कथेकडं आपण बारकाईने अभ्यासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. नृत्य, साधन नृत्य म्हटलं तर नृत्य अनेक प्रकारचं असतं. अप्सरांचंही नृत्य असतं, पण अप्सरांचं नृत्य हे विकार वाढवणार आहे. तिथे मादकता आहे. शंकराचं तांडव इथे भेदकता आहे. या ठिकाणी प्रलयाची भीती आहे. आणि गणेशाचं नृत्य हे शंकराला तोषवणार आहे. म्हणून तांडव नृत्य तोषविती तुझं तीर्ण ना. तांडव नृत्याने किंवा या ठिकाणी मृदांग दिंग दिंग तत्र वाजती. गणेश नृत्य करतायत. नृत्यशील गणेश रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये उभा केलेला नृत्य करणारे गणेश. तेव्हा गणेशाचं नृत्य हे मोठा आनंद देणार आहे. शंकराचं नृत्य हे प्रलय करणार आहे. प्रलय घन भैरवा करीत कर्कश रवा, ते प्रलय निर्माण करणार आहे. आणि अप्सरांचं नृत्य हे विकार निर्माण करणार. नृत्य तेच आहे, पण त्या नृत्यात फरक आहे. तसं या ठिकाणी एकच जाणीव आहे, भिन्न भिन्न पद्धतीने आपल्याला पाहिली पाहिजे. गोपी ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. परवा आपण पाहिलं की काही ऋषी रूप आहेत, काही अमृत रूप आहेत, काही श्रुती रूप आहेत, काही सिद्ध आहेत, काही साधन सिद्ध आहेत, काही सिद्ध अशा प्रकारच्या आहेत. ज्याप्रमाणे कृष्णोपनिषदामध्ये असं वर्णन केलंय की रामावतारामध्ये रामाने ऋषींना आशीर्वाद दिला. जेव्हा राम वनामध्ये फिरत होते तेव्हा अनेक ऋषी यांना त्यांना आलिंगन देण्याची इच्छा झाली. तेव्हा रामाने सांगितलं की तुमचे सगळे मनोरथ मी कृष्णावतारात पूर्ण करीन. अयोध्येतील स्त्रिया, सीता स्वयंवर प्रसंगी अयोध्येतल्या स्त्रिया रामाकडे पाहून आकृष्ट झाल्या. तेव्हा रामाने सांगितले की कृष्णावतारामध्ये तुमच्या मी इच्छा पूर्ण करीन. त्याचप्रमाणे त्या गोपी झाल्या, याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. असं वर्णन आपल्याला कृष्णोपनिषदामध्ये पाहायला मिळतं. याप्रमाणे ज्या भगवंताच्या भिन्न भिन्न ज्या गोपिका आहेत त्या उद्गीता, सुगीता, कलगीता ह्या वेद स्वरूप आहेत. त्याचप्रमाणे सिद्धा, आर्ता, नित्यसिद्धा, साधनसिद्धा, अमृतरूपा, संकीर्ण रूपा, अन्यपूर्वा, अनन्यपूर्वा, कामरूपा ह्या भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत. या वेगवेगळ्या स्तरावरच्या आहेत. त्यानंतर ऋषीरूपा ज्या आहेत त्या अयोध्या, मिथिला, कोसल देश, पुलिंद, त्याचप्रमाणे रमा, वैकुंठ, श्वेतद्वीप आणि जालंधर गोपींचे समूह या ठिकाणी गोपी रूपाने प्रगट झालेत. सुनंदा ही उग्रतपा नावाची ऋषी होती, तर सुभद्रा ही सत्यतपा नावाची ऋषी होती. हरिधामा नावाची ऋषी रंगवेणी झाली आणि ब्रह्मविद्या स्वतः चित्रकंधा झाली. याप्रमाणे आपण परवाच बघितलं की खरोखर या गोपी किती श्रेष्ठ होत्या. कबीराने एका ठिकाणी म्हटलंय की कबीर कबीर क्या कहे. एका ठिकाणी म्हटलंय की कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एकेका गोपीच्या प्रेमात कोटी कबीर वाहिले. अहो कबीर कबीर काय करता. तेव्हा कबीरापेक्षा, संतापेक्षा गोपीचं महत्व किती आहे हे यातून आपल्याला दिसेल. ज्याप्रमाणे आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण रासलीला भगवंताच्या 5 अध्यायाची, हे 5 अध्याय म्हणजे पंचप्राण असलेले उद्या त्याचं चिंतन करू आणि रासलीलेमधलं तत्व समजून घेऊ. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.